महिला आर्थिक विकास महामंडळ योजना 2026 याची माहिती आपण बघणार आहोत. ज्या आपल्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांच्यासाठी व्यवसाय करण्याची ही सुवर्ण संधी आहे बघा. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही महाराष्ट्र शासनाची स्टेट वुमन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. MAVIMची स्थापना 1975मध्ये महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाअंतर्गत करण्यात आली. माविम म्हणजे MAVIM चा मुख्य उद्देश काय? ग्रामीण आणि शहरी भागातील जे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणं, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट करणं, त्यांना स्वावलंबी बनवणं, उद्योजकता विकसित करणं हा आहे. प्रामुख्यानं बचत गट, आपल्याकडे गावाकडे सगळ्यात महत्त्वाचं आपला बचत गट ही कन्सेप्ट माहीत आहे. याच मॉडेलवर या ठिकाणी माविम काम करते. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना 10-20 महिलांच्या गटामध्ये संघटित केले जाते. ही गट सामूहिक बचत फंड गोळा करतात, एकमेकींना अंतर्गत कर्ज देतात आणि या गटांना बँका कर्ज, शासकीय योजनांचे लाभ, कौशल्य प्रशिक्षण आणि बाजारपेठ संपर्क मिळवून दिला जातो. माविम महिलांना नोकरी शोधणाऱ्यांमधून नोकऱ्या देणाऱ्यामध्ये रूपांतरित करते. माविम कार्यक्षेत्र राज्यव्यापी आहे. जिल्हा कार्यालय आहेत. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर कार्य करतात. स्थानिक स्तरावर महिलांना प्रशिक्षण, बँक कर्ज, मदत, बाजारपेठ जोडणी आणि सरकारी योजनांची सुद्धा बाकी माहिती दिली जाते. माविम डेली NRLM म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल रुरल लाईव्हहुड मिशन महाराष्ट्रात, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या नावानं ओळखल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या स्टेट नोडल एजन्सी म्हणून काम करते बघा. याच्या अंतर्गत ह्या नवीन योजना आहेत ज्यांचा उद्देश महिला त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट करणं, ज्यांना या ठिकाणी उद्योग करायचे त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणं, या योजनेअंतर्गत काम करतात बघा. माविम योजनेचा लाभ 3 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज भेटतं बघा. प्रभावी व्याजदर, प्रारंभिक निधी आणि लखपती निधी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 लाख रुपयापर्यंत आहे. आणि कौशल्य या ठिकाणी जे काही ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मोफत भेटणार आहे. नोंदणी शुल्कसुद्धा काहीच नाही बघा. माविम SHG जे काही महिला आहेत त्या क्षेत्रामध्ये नॅनो आणि मायक्रो एंटरप्राइसेस सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, कर्ज आणि बाजारपेठ सहाय्य मिळतं बघा. यामध्ये शेती आधारित तुम्हाला जर करायचं असेल काही तर त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे किंवा मधुमक्षिका पालन. अन्न प्रक्रियेसंबंधित करायचं असेल तर लोणचे, पापड, मसाले, बेकरीचे उत्पादनं, चटणी, सुकामेवा हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर कापड आणि शिवणकाम करायचं असेल तर टेलरिंग आहे, गारमेंट निर्मिती आहे, हातमाग विणकाम आणि बांधणी. हस्तकलेसंबंधित जर करायचं असेल तर बांबूचे जे काही शिल्प तयार करतो, मणीचं काम असतं, चर्मोद्योग आहे, कागद कला आहे, मातीकाम आहे, हे हस्तकला. सौंदर्य आणि सेवेसंबंधित असेल तर ब्युटी पार्लर, मेहंदी, टेलरिंग सेंटर आणि किराणा दुकान. शेतीसंबंधित सेंद्रिय जे काही ऑर्गॅनिक आपण शेती म्हणतो, भाजीपाला लागवड आहे, फळबाग आहे, मशरूम आहे, या गोष्टी आपण करू शकतो. आणि डिजिटल म्हणजे कॉम्प्युटर संबंधित, ज्याला कॉमन सर्व्हिस CSC म्हणजे सर्व्हिस सेंटर, मोबाईल रिपेअर, डाटा एंट्री या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. यामध्ये निकष काय आहे? महिलांसाठी आहे म्हणजे लिंग महिला असणं महत्त्वाचं आहे. 18 वर्षांनी त्या पुढील ज्या महिला आहेत, प्रौढ महिला, त्या सगळ्यांसाठी. निवास महाराष्ट्रामध्ये म्हणजे तर महाराष्ट्राचा रहिवासी, ग्रामीण असो किंवा शहरी असो. सदस्य SHG माविम उमेद अंतर्गत नोंदणीकृत बचत गटाचा सदस्य असणं आवश्यक आहे ती महिला. बचत नियमितता SHGचे किमान 6 महिने नियमित बचत आणि मीटिंगमध्ये साधारणतः साप्ताहिक किंवा मासिक असेल त्या मीटिंगमध्ये त्यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे. SHGमध्ये 10-20 महिला सदस्य, सर्व सदस्य समान सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीचे असाव्यात. प्राधान्य BPL गरीब कुटुंबातील महिला, परंतु सर्व प्रवर्गातील या ठिकाणी तयार करू शकतात. बँक खातं संयुक्त असणं महत्त्वाचं आहे. आणि डॉक्युमेंट आहेत जे नॉर्मल डॉक्युमेंट असतात तेच डॉक्युमेंट या ठिकाणी आहे. SHGच्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड महत्त्वाचे आहेत. कुटुंब ओळख पुरावा महत्त्वाचा आहे. सर्व सदस्यांचे फोटो, त्यामध्ये गट निर्मितीचा ठराव, नियमित बचत, अंतर्गत कर्ज, त्यानंतर जॉईंट अकाउंट महत्त्वाचं आहे. SHGचे बँक संयुक्त खातं,
त्यानंतर गार्डनिंग सर्टिफिकेट जे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मायक्रो एंटरप्राइज प्रपोजल उद्योग सुरू करण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्तावासाठी सुद्धा एक अर्ज करायचा आहे. जात प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी काय आहे विशेष योजनांसाठी जे SC STच्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.